नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सोनवणे अकॅडमी मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2020 टीईटी याची पीवायक्यू आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। त्या अगोदर जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। ओके, चला सुरुवात करूया। बघा, आजच्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? काय विचारले आपल्याला? योग्य विधान कोणते नाही। ठीक आहे, बघा या ठिकाणी 4 पर्याय दिलेत। त्या अगोदर मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला थोडीशी मी स्क्रीनशॉट दाखवतो। बघा या ठिकाणी बघा अवबोध व प्रतिमा। ओके, आता याच्यामध्ये बघा 7व्या नंबरचा मुद्दा तुम्ही वाचला की अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो। काय? अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो। आणि ठिकाणी काय म्हटलेलं बघा, पर्याय क्रमांक 1 प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो। आपल्याला विचारले योग्य नाही। ओके, आता पर्याय क्रमांक 1च बघा, या ठिकाणी काय होईल, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो। या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो। ओके, म्हणून या ठिकाणी योग्य कोणतं नसेल तर पर्याय क्रमांक 1। ओके, त्या अगोदर आपण हे तिन्ही पर्याय वाचून बघूया। प्रतिमा वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा, प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा। अवबोध तुटक असत नाहीत, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो। ओके, बघा या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तूचा बोध आहे, अवबोध तुटक असत नाहीत, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो। ओके, आणि एक आहे ते मागे गेले म्हणजे ते कट झालं, याच्यामध्ये आलं नाही, पण आपल्याला असं चला यावरून आपल्याला उत्तर देता येईल। काय याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1। ओके, कालच आपला सीटीईटीचा निकाल लागला, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांचं अभिनंदन। आणि आता जे आगामी आपली येणारी टीईटी आहे त्याच्यासाठी आपण प्रिपेअर करतोय। तर जे विद्यार्थी थोड्या मार्कावरून गेले असतील, 2-4 मार्कावरून, त्यांनी टीईटीला प्रिफर करा, तयारी करा। आणि विद्यार्थी मित्रांनो आपली मानसशास्त्राची सिरीज आहे, त्याच्यामध्ये जवळपास आपण जेवढे काही पीवायक्यू आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत। तेवढ्या जरी तुम्ही प्लेलिस्ट बघितली आपली तर त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत, ते जरी बघितलं तरी मला वाटतं ते प्लेलिस्ट आहे। परत आपण पीडीएफ नोट्स तुम्हाला देणार आहोत, त्याचबरोबर थिअरेटिकल लेक्चर आपण स्टार्ट करणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा। तुम्हाला याच्यामध्ये मराठी असेल, परिसर अभ्यास असेल, मानसशास्त्र असेल, टोटल विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया। ओके, चला ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नाही त्यांनी तो चॅनल जॉईन करून घ्या। व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे, त्यावरती पण सगळ्यांनी पटकन जॉईन व्हायचे। ओके, चला बघूया पुढील प्रश्न। बघा प्रश्न काय आहे, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला टिंबटिंब असं म्हटलं जातं। संवेदना, कल्पना, भावना आणि प्रेरणा असे 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कल्पना। आता तुम्ही म्हणाल कसं, तर हे दाखवतो बघा। या ठिकाणी वाचून बघा की प्रतिमा सृष्टीतील, मी या ठिकाणी अंडरलाईन करतो, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात। ठीक आहे, प्रश्न काय आहे बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला टिंबटिंब नाही तर काय, कल्पना असं म्हटलं जातं। ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, वाटेल तर मी ही पीडीएफ जसं तशी काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकून देतो, दोन्ही ठिकाणी तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचं। ओके, चला बघूया पुढील प्रश्न। समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय। विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? ओके, बघा शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत। लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात। कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत। पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो। चला बघूया या प्रश्नाचं उत्तर काय असेल। ओके, बघा या ठिकाणी आता समस्या मी थोडासा शॉर्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवतो। बघा काय म्हटलेलं आहे, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया। विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? सत्य विचारलंय आपल्याला। ओके, बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे इत्यादी विचारांची प्रतीके होत। ओके, बघा आपल्याला दिले काय याच्यामध्ये, हा काय आहे,
शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची काय आहेत प्रतीके आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे अ तर बरोबर आहे. त्याचबरोबर काय लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात. बघा दिलंय का पुढे. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाहीत. या ठिकाणी नाहीत म्हटलेलं आहे, या ठिकाणी करू शकतात म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ब हे काय असेल चुकीचं आहे. ठीक आहे, बघा पुढील पर्याय काय, कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. बघा या ठिकाणी दिलेलं असेल त्यांना प्रत्यक्ष वस्तू पाहाव्या लागतात. तसेच कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करतात. काय विचार करतात म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी काय म्हणतंय, कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. म्हणजे हे काय होईल, चुकीचं होईल. ओके, हा बघा पुढे आता या ठिकाणी शेवटचा ऑप्शन आहे, पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय निघेलो, म्हणजे अ आणि ड तसं पर्यायामध्ये आहे का, हो आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 बघा, अ आणि ड. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देऊ. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुप पण सर्वांनी जॉईन करायचा आहे. आणि सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. ओके, प्रश्न निगेटिव्ह दिलेला आहे. ठीक आहे, बघा बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. अगदी बरोबर. कातडीचा रंग, केसांचा रंग इत्यादींवर अनुवंशाचा प्रभाव असतो बरोबर आहे. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते, नाही होणार ना. ओके, कारण आई वडिलांनी प्राप्त केलेलं ज्ञान पुढील पिढीमध्ये कसं जाणार आहे, नाही जाऊ शकत. हे चुकीचं आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, चुकीचं आहे. बघा पुढील पर्याय वाचू आपण. मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. हा ठीक आहे. ओके, या ठिकाणी चुकीचं काय असेल, पर्याय क्रमांक 3 आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. हे काय आहे, चुकीचं. बघा पुढील प्रश्न. अनुवंश व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो. ओके, बघा मानसिक वय, मानसिक विकास सॉरी मानसिक विकास आहे, पक्वतेचे वय नाही, व्यक्तिमत्व आहे, भावनिक जीवन हे देखील आहे. पक्वतेचे वय नाहीये, अनुवंशावरती अवलंबून नाही. ठीक आहे, हा अवलंबून असतो. पक्वतेचे वय हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हा प्रश्न रिपीट झाला 2-3 वेळा. ओके, पर्याय लक्षात ठेवायचा, पक्वतेचे वय पर्याय क्रमांक 2. बघा पुढील प्रश्न. संवेदना निर्माण होण्यासाठी खालील पैकी कोणत्या बाबींची गरज असते. चला या अगोदर आपण काय करूया, पर्याय वाचू आणि त्यानंतर तुम्हाला मी आपला पीडीएफ दाखवतो. बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचे असते, मज्जा संस्थेची गरज असते. बघा संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, संवेदन क्षमता, मी अंडरलाईन करतो तिकडे बघा. संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. ओके, या ठिकाणी काय म्हटलंय, आपली इच्छा असणे गरजेचे असते. हे काय होईल, चुकीचं होईल या ठिकाणी. ओके, कोणत्या बाबींची गरज असते, तर मला वाटतं बाह्य उद्दीपकाची गरज असते. याच्यामध्ये दिलंय का बघा, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. बरोबर आहे. ओके, म्हणजे अ बरोबर आहे. दुसरा बघा, सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते, साहजिकच आहे हे देखील. मज्जा संस्थेची गरज असते. बघा आता या ठिकाणी दिलेलं असेल काय, उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होणार नाही. उद्दीपकाबरोबर संवेदना निर्मितीमध्ये ज्ञान इंद्रिय व मज्जा संस्था यांचे महत्व आहे. ठीक आहे, म्हणजे मज्जा संस्थेची देखील या ठिकाणी गरज असते. गरज नसते फक्त कोणती, इच्छेची. ओके, आपली इच्छा असणे गरजेचे असते. ओके, म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर काय येईल, निघेल अ, ब आणि ड. ओके, त्याच्यामध्ये चुकीचं कोणतं असेल तर क,
म्हणजे या ठिकाणी क सोडून द्या बघा, अ ब क नाही, ब क ड नाही. हा, पर्याय क्रमांक 4 अ ब आणि ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. ओके, कोणाला काही कन्फ्युजन असेल, काही प्रॉब्लेम असतील तर खाली आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती पण तुम्ही कमेंट करू शकता, बोलू शकता, किंवा खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, डायरेक्टली मेसेज करा, काही विषय नाही. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे पीटर सॉलेवी, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन आणि मेयर. त्या अगोदर आपण तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो बघा. आणि महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणत असाल की सर प्रत्येक वेळेस दाखवता, एक लक्षात घ्या काय की माझ्याकडे असं काही साहित्य म्हणजे स्टडी मटेरियल आहे की याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. मी तुम्हाला इथं प्रूफ दाखवतो या ठिकाणी. काय याच्या बाहेरचा प्रश्न तुमचा एकही नसेल, फक्त मी देतो तेवढा पीडीएफ नोट्स तुम्ही काय करायच्यात वाचून घ्यायच्यात, आणि तेही शॉर्ट मध्ये. जास्तीत जास्त एक 70-80 पेजेसचा आपण त्या पीडीएफ तयार करत आहोत, काम सुरू आहे, सर्वांना मी देणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर आपण परत या ठिकाणी थेरोटिकल लेक्चर घेणार आहोत, ते लेक्चर मध्ये देखील आपण सर्व काही गोष्टी क्लिअर करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी फक्त चॅनलशी कनेक्टेड राहायचे आणि कुठेही पैसे वगैरे देऊन बॅचेस वगैरे विकत घेण्याची आवश्यकता नाहीये. मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळं मटेरियल देईल, तुम्ही फक्त ते फॉलो करा. ओके, आणि आपला चॅनल सर्व जास्तीत जास्त काय करायचं, शेअर करायचे लिंक व्हिडिओच्या. ओके, एवढं जरी बघितलं तरी तुमची टीईटी मी आरामात क्वालिफाय करून देतो, डोंट वरी. चला बघूया काय आहे. भावनिक बुद्धिमत्ता कोणाची आहे, डॅनियल गोलमन यांची आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाची आहे, डॅनियल गोलमन. आणि ते कसं ते बघा या ठिकाणी. भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, डॅनियल बघा या ठिकाणी अंडरलाईन करतो मी, डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी इसवी सन 1940 पासून विद्यार्थ्यांच्या सतत 20 वर्षे शैक्षणिक प्रगतीचा शोध घेतला. अभ्यासानंतर त्यांना आढळून आले की जास्त बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकले नाहीत. केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता यशस्वी जीवनासाठी पुरेशी नाही, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे, असा विचार कोणी मांडला, तर गोलमन यांनी मांडलेला. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. समजलंय, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाची आहे, डॅनियल गोलमन यांची आहे. बघा पुढील प्रश्न. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे टिंब संरक्षण यंत्रणा. आणि संरक्षण यंत्रणेवर तुम्हाला एक प्रश्न हमखास विचारला जातो, याचा आपण एक स्पेशल लेक्चर घेऊया. ओके, कारण काही थोडेसे शब्द अवघड आहेत, त्याच्या कन्सेप्ट काय आहेत हे आपण एक लेक्चर मध्ये तुम्हाला ते सगळं क्लिअर करून देतो. आपल्या ह्या पीवायक्यू ची सिरीज संपली की लगेच आपण मानसशास्त्राचे लेक्चर स्टार्ट करत आहोत, याच्यावरती युट्यूब वरती चालू करत आहोत. एक एक घटक वाईज मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. ओके, या ठिकाणी परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर आहे, हे आहे प्रक्षेपण. पर्याय क्रमांक 4. बघा पुढील प्रश्न. मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे. या ठिकाणी अयोग्य. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये काळजी आपल्याला एवढीच घ्यायची की प्रश्न आपल्याला पॉझिटिव्ह विचारला की निगेटिव्ह विचारला हे महत्वाचं आहे, कारण शेवटचा शब्द लक्षात ठेवायचं, अयोग्य, असत्य. ओके, हे दोन शब्द आपल्याला कन्फ्युज करतात आणि प्रश्नाचं उत्तर आपण घाईमध्ये चुकीचं देऊन देतो. बघा या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये, अयोग्य विचारले आपल्याला. निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करा, हो ठीक आहे, हे बरोबर आहे. वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये, ठीक आहे, हे पण बरोबर आहे. अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, अरे वा 100%. या ठिकाणी चुकीचं काय होईल, फक्त हे कोणतं, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला बघूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी थोडासा प्रश्न कट झालेला आहे, असं काय अडचण नाही, मी सांगतो तुम्हाला. अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली, कोणती. आता एवढा मोठा जरी प्रश्न असला तरी फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली. ठीक आहे, पॅव्लॉव, बॅगले, जड आणि थॉर्नडाईक. चला बघूयात. या ठिकाणी बघा बॅगले यांनी मांडलेली उपपत्ती कोणती. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं, फक्त सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण. याच्यामध्ये असेल बघा
एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते. ओके, बॅगले यांनी मांडलेली उपपत्तीमध्ये आले कोणतं? सहेतुक व ध्येयनिष्ठ. ओके, बघा या ठिकाणी आले सहेतुक व ध्येयनिष्ठ. कोणी मांडलेली आहे तर मग बॅगले यांनी. आणि हे तुम्ही वाचून घ्या. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन जर सगळे PYQ बघितले तर मला वाटतं तुमचा सगळ्या कन्सेप्ट हळूहळू क्लिअर होतील. सर्वांनी बघून घ्या पण ते. आणि तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर सर्वांना शेअर करा, काही विषय नाही. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. किशोर अवस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? संख्यांकन, वर्णन, मूल्यांकन आणि अर्थन. ज्ञानेंद्रियांद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा येत नाही? तो टप्पा येत नाही मूल्यांकनाचा. ठीक आहे. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल असे इत्यादी विषयी विचार करणे. कॉफी पिताना त्याचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे. कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचा आहे? या ठिकाणी बघा, रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता नाही येणार. कॉफी पिताना त्याचा स्वाद नाही. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? प्रश्न निगेटिव्ह आहे. ओके, बाब कोणती येत नाही? या ठिकाणी चेतकाची तीव्रता येते, अर्थपूर्णता येते, व्यक्तीची मनोवृत्ती येत नाही, चेतक स्त्रोत हे पण येतात. त्याच्यामध्ये येत नाही तर ते कोणतं येत नाही? व्यक्तीची मनोवृत्ती. ओके, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयी कोणते विधान योग्य नाही? विस्मरण, स्मरण, विस्मरण. ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते, योग्य नाही म्हणते. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. ठीक आहे. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टींची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये योग्य नाही. बघा, ज्या गोष्टी संस्करण झालेले नसते त्यांचे विस्मरण होते, बरोबर आहे. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होणे, हे पण बरोबर आहे. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टींचे विस्मरण होत नाही, हे चुकीचं आहे. विचारलं काय? योग्य नाही. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? मनोसामाजिक. ओके, संपादन आहे, संलग्न, कुतूहल व शोधन, उत्सर्जन हे नाहीये. पर्याय क्रमांक 4. बघा या ठिकाणी बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडलेले आहे? बघा या ठिकाणी काय, बुद्धीची कोणती उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे? शक्तिवादी, संख्यात्मक, द्विघटक, अनेक घटक. ओके, अनेक घटक कोणाचा आहे? थर्स्टन यांचा आहे. ओके, या ठिकाणी द्विघटक पण नाहीये. संख्यात्मक उपपत्ती थॉर्नडाईक, लक्षात ठेवा. संख्यात्मक उपपत्ती पर्याय क्रमांक 2. आणि ह्या उपपत्त्यावरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारले जातात. आपण उपपत्त्याचं काय करूयात, एक थेरॉटिकल लेक्चरच घेऊ डायरेक्टली. ओके, ते घेणारच आहोत आपण. त्याच्यामुळे काय फक्त PYQ एकदा सिरीज संपू द्या. ही सिरीज संपली की आपण डायरेक्टली लेक्चरचा स्टार्ट करूया. ओके, लक्षात ठेवा काय आहे थॉर्नडाईक यांची संख्यात्मक उपपत्ती. व्यक्तीचे इतरांहून वेगळे पण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी मांडली? नॉर्मल एलमन नाही, W ऑलपोर्ट नाही.
जी ए किंबल आहे, किंबल लक्षात ठेवायचं, टिंब आहे, जी ए किंबल. ओके, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. व्यक्तिमत्वासंबंधित. ओके, व्यक्तिमत्वाची ही व्याख्या खाली कोणी मांडली तर जी ए किंबल यांनी मांडलेली आहे. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानस शब्दाचा समावेश होत नाही? साहचर्यवादी. मी तुम्हाला तो चार्ट दिला होता, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. कोणतं? वॉटसन, हल्ल, ग्रुती आहे, ग्रुती. ओके, या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झाले, ग्रुती आहे. वॉटसन, हल्ल, ग्रुती. डेव्हिड आसुबेल यांचा नाही होत, साहचर्यवादीमध्ये त्यांचा समावेश होणार नाही. म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा पुढील प्रश्न बघूयात. खाली दिलेल्या उपपत्ती व त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? पॅव्लॉव यांची कोणती आहे? पॅव्लॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती. ओके, थॉर्नडाईक यांची कोणती आहे? थॉर्नडाईक सहसंबंध. कोहलर व कोपका यांनी काय आहे? मर्मदृष्टी उपपत्ती. आणि स्किनर यांची साधक अभिसंधान. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पॅव्लॉव जे आहे यांनी काय केलं होतं, हे अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये कशावरती प्रयोग केला तर कुत्र्यावरती केला होता. ओके, तो एक कुत्रा होता, त्याला बांधलं होतं, ते म्हणजे घंटा वाजली की त्याला जेवण द्यायचे, बरोबर आहे. ती त्याला सवय लागली की ज्यावेळी ती घंटा वाजली त्याला वाटलं की आता मला जेवण मिळणार, त्यावेळी त्याच्या तोंडातून लाळ गळायला सुरुवात झाली. असा हा पॅव्लॉवने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईक यांनी मासे. ओके, मासे व मांजर, बरोबर आहे. एका कुकुपेटिकेमध्ये काय केलं होतं? मांजर डांबून ठेवलं होतं आणि बाहेर त्याला दिसतील असे काय ठेवले होते? मासे ठेवले होते, बरोबर आहे. हा प्रयोग त्यांनी केला होता. कोणी? थॉर्नडाईक यांनी मासेवरती केला होता. कोहलर यांनी काय केलं होतं? कोहलरने मर्मदृष्टी मूलक. ओके, चिंपाजी. कोणते? सुलतान नावाचा चिंपाजी होता. ओके, त्याच्यावरती प्रयोग केलेला आहे. हे पण विचारलं जातं बरेच केला. स्किनर यांची कोणती? साधक अभिसंधान, कबुतरावरती प्रयोग केला होता. ओके, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण हे नंतर बघूया डीप मध्ये. चला बघू पुढील प्रश्न. याचं उत्तर तर सांगावं लागेल ना. ओके, चला. पॅव्लॉव यांचं काय आलं रे? ड. ठीक आहे, एकला ड कुठे आहे? एकला ड फक्त एकाच ऑप्शन मध्ये, पर्याय क्रमांक 2. पुढे आले की बरोबर बघा. 2 ला क आहे का? 2 ला क संबंध. ओके, 3 ला काय आहे? कोहलर, मर्मदृष्टी. ओके, आणि 4 साधक अभिसंधान, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग या ठिकाणी काय? अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे, त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? चकित होण्याची क्रिया, पोहण्याची क्रिया, मुळापासून डोके हलवणे, पाऊल टेकवणे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काही जरी नाही समजलं, एक लक्षात ठेवा, हा लॉजिकली प्रश्न असतात. काही प्रश्न आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेवरती सोडवावे लागतात. अभ्यासाच्या बाहेरचे प्रश्न असतात, म्हणजे बाहेरचे म्हणण्यापेक्षा थोडेसे काही लॉजिकली प्रश्न असतात. त्याच्यामध्ये बघा, पाऊल ठेवणे. आता पाऊल ठेवणे म्हटल्यावर काय होईल? अन्न सेवन, स्वावलंबन, धोका टाळणे, सर्व. पाऊल ठेवणे म्हणजे काय होईल? स्वावलंबन होईल. ओके, स्वावलंबन, पाऊल टेकवतो ना, त्यावेळेस काय होईल? ते स्वावलंबन हे होईल. ठीक आहे, बघा, म्हणजे 4 ला या ठिकाणी ब दिलंय का कुठे? तो आहे, एकाच पर्यायामध्ये आहे. आणि असं थोडं लॉजिकली विचार केला तर प्रश्न सुटतात, काही विषय नाही. ओके, याला ब, एकला ड दिलं. चकित होण्याची क्रिया काय आहे? संरक्षण. पोहण्याची क्रिया काय दिले? क. धोका टाळणे, बरोबर आहे. त्यानंतर 3 ला अ, मुळापासून डोके हलवणे, अन्न सेवन. ठीक आहे, समजला हा प्रश्न? ओके, चालतं, काय अडचण नाही. बघूया पुढील प्रश्न. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? ओके, अयोग्य. शब्द आठवणे कठीण जाते, अंकांचा क्रम चुकीचा लावतात, अनावश्यक अक्षरे जोडतात, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. काय असेल याचं? शब्द आठवणे कठीण जाते, बरोबर आहे. अयोग्य विचारलाय. अंकाचा क्रम चुकीचा लावतात, हे पण बरोबर आहे. अनावश्यक अक्षरे जोडतात, करतात तसं, पण कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडे उजवीकडे वाचताना अवघड जाते, नाही, हे चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या, बघा या ठिकाणी थोडस टाईप करताना थोडासा प्रॉब्लेम झालाय, समजून घ्या. मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होतं? व्यक्तीची बुद्धी वाढते? नाही होणार असं. व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते? शरीराची अवस्था वाढ होते, बरोबर आहे.
व्यक्तीची कामवासना वाढवण्याची. त्याचं काय असेल बघा, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल. शरीराची अवास्तव वाढ होते. बघूया पुढील प्रश्न. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते. अध्ययनामुळे आकलन होते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते म्हणते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते नाही. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते नाही ना, असं नाही म्हणत. हा, अध्ययनामुळे आकलन होते, बरोबर आहे. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येणार नाही. अध्ययनामुळे काय आकलन होते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. बघा पुढील प्रश्न. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते अयोग्य आहे? अयोग्य. ओके. अध्ययनाचे वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. एक मिनिट पाणी पितो जरा. हा बघा, नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते, असं कुठे येते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. बघा या ठिकाणी अयोग्य कोणता असेल? अध्ययनात वर्तनात टिकवण्याच्या स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते, बरोबर आहे. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणतात, नाहीत म्हणत. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते, ठीक आहे. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते, हे पण ठीक आहे. ओके. फक्त याच्यामध्ये अयोग्य काय असेल मग? नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते, असं नाही. हा बघा, मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? कठीण विषय सोपा करून सांगावा. विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घ्याव्यात. विद्यार्थ्यांशी जेवढ्याच तेवढे वागावे. कोणती बाब टाळून म्हणते? ओके, टाळून. या ठिकाणी थोडंसं मिस्टेक लक्षात घ्या. खालीपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? तर ह्या तिन्ही बरोबर आहेत. कोणता कठीण विषय सोपा करून सांगावा, बरोबर आहे. विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे, बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, हे देखील बरोबर आहे. विद्यार्थ्यांशी जेवढ्याच तेवढे वागू नये. ओके, एवढंच तेवढं वागून कसं पाहिजे, म्हणजे ही बाब टाळली पाहिजे. पर्याय क्रमांक 4. ओके. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आणि प्रश्न विचारण्याचा कल जर तुम्ही बघितला असेल PYQ, म्हणजे जवळपास आपण 13 पासून 21 पर्यंत सर्व पेपर्स घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपले मला वाटतं एक 4 तर झालेले, 2 राहिलेत फक्त, तेही घेऊन टाकू. प्रश्नांचा कल जर तुम्ही बघितला मित्रांनो मानसशास्त्रामध्ये, तर योग्य नाही, असत्य विधान, त्याचबरोबर कोणती बाब टाळावी, म्हणजे निगेटिव्ह प्रश्न विचारण्याकडे त्यांचा कल जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्टिव्हली अभ्यास करणं गरजेचं आहे. कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही योग्य काय आहे, असत्य काय आहे हे बरोबर सांगू शकाल. ठीक आहे. आता डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीपैकी कोणते विधान योग्य नाही? या ठिकाणी बघा, मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगतो आणि त्यानंतर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती दाखवतो. बघा काय आहे? प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. ओके. त्यानंतर प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थाच्या आवाक्याचे उद्दिष्ट ठरवले जाते. ठीक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थाला किती वेळ लागला हे पाहिले जाते. नाही, योग्य नाही, हे पर्याय क्रमांक 3. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. तर बघूया डॉक्टर ब्लूम, उत्तर तर मी सांगितले तुम्हाला, पण त्यांची आपण प्रभुत्व संपादन उपपत्ती थोडक्यात बघूया. ओके. बघा, प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम थेअरी ऑफ मेस्ट्री लर्निंग. ओके. आपण अध्ययनार्थ्यांना सध्या ज्या पद्धतीने शिकवतो आणि त्यांचे मूल्यमापन करतो त्यामधील त्रुटी ध्यानात घेऊन त्या कमी करण्याच्या उद्देशाने डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडली आहे. आपण मूल्यमापन 2 दृष्टीने करत असतो. या 2 पद्धतींचा या संदर्भात आपणास विचार करावा लागणार आहे, कारण त्यांचा प्रभुत्व अध्ययनाशी निकटचा संबंध आहे.
ओके, त्याच्यामध्ये त्यांनी आता 2 पद्धती दिल्यात बघा. पहिली कोणती आहे मूल्यमापनाची? पहिली पद्धत म्हणजे समकालीन मूल्यमापन. त्यानंतर दुसरी कोणती दिली आहे? वैकल्पिक मूल्यमापन. ओके, आणि तिसरं जे आहे निकष संदर्भीय मूल्यमापन. ओके, आता हे तुम्ही वाचून घ्या, नंतर आपल्या याच्यामध्ये टाकून देतो मी, काही विषय नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल, प्रश्न आवडले असतील, तर सर्वांनी काय करायचंय? व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचे आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप याला सर्वांनी जॉईन व्हायचे. ओके, चला बघूया पुढील प्रश्न. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही? बरं, तत्व योग्य नाही असं विचारलंय. अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा. बरोबर आहे बाबा हे. कारण शिक्षण काय सगळं म्हणजे प्रश्न विचारला की एक लक्षात ठेवायचं कन्सेप्ट तुम्हाला सांगतो मी, की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा लागतो. आणि हे शिक्षण जे आहे हे कसं असतं, म्हणजे बालकेंद्रित असलं पाहिजे. म्हणजे याचा केंद्रबिंदू कोण आहे? तर बालक आहे, म्हणजे विद्यार्थी आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्यासाठी काय करायचं आपल्याला? विद्यार्थ्याच्या हिताचंच आपल्याला या ठिकाणी विचार करायचं आणि उत्तरही तसंच द्यावं लागेल. बघा, प्रभावी अध्यापनात उद्दिष्टे अगोदर निश्चित करावीत. ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा लागतो, म्हणजे करावाच लागतो, काय अडचण नाही. हा, हे तिन्ही बरोबर आहे. चौथं काय दिलं हे चुकीचं असेल. मग आता अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. नाही, हे चुकीचं आहे. अयोग्य कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. बघा पुढील प्रश्न, जे आजचा आपला सेकंड लास्ट प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तीचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे. ओके, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं जे आहे एक लक्षात घ्या, हे कोणतं प्रतिमान होईल? बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सुप्त शक्तीचा काय करायचा? त्याचा शोध घ्यायचा आहे आणि शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करणे. याचं जे असेल तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. हे येतं व्यक्तिगत विकास प्रतिमानांमध्ये. ठीक आहे, चला बघूया. आजच्या व्हिडिओ मधला आपला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन व्हा. आणि जर काही तुम्हाला अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मेसेज करा. ओके, आणि सर्वांनी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे आहे. ओके, चला बघूया शेवटचा प्रश्न काय आहे. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक व प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून वाचिक नसेल ते वाचिक कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात, त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही व्याख्या असेल बघा, फ्रेडसन यांनी केलेली आहे. ओके, आणि काही व्याख्या वगैरे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले, ते स्क्रीनशॉट ते बघून घ्या, पाठ करा. आणि ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी मागचे देखील व्हिडिओ बघून घ्या. ओके, चला भेटू आपण विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्या सिरीज मध्ये मला वाटतं फक्त आय थिंक 2 प्रश्नपत्रिका राहिलेल्या आहेत. तेवढं 2चं आपण एकदा एक्सप्लेनेशन केलं, तेवढे तुम्हाला पीवायक्यू सांगितले. आपण डायरेक्टली थेरोटिकल लेक्चर स्टार्ट करणार आहोत. एका घटकापासून आपण तुम्हाला एक घटक डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये बघा तुमचा जो सिलेबस आहे मानसशास्त्राचा, त्याच्यामध्ये अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप, चर्चा आहे, अध्यापन प्रक्रिया, स्वरूप, उपपत्ती आहेत. त्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक, याच्यावरती मोस्ट प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अध्ययनाचे संक्रमण कसं घडतं तो एक घटक बघायचा आहे. अध्ययन व बालकाचा विकास, त्याचबरोबर अध्यापन प्रक्रिया आहेत. त्यानंतर शेवटचा टॉपिक येतो तो म्हणजे आपला कोणता? अध्यापकाचे व्यक्तिमत्व. हे सर्व जे घटक आहेत आपल्याला, तर ते एक बघत राहायचे. ओके, ते आता पार्ट मध्ये डिवाइड करून आपण ते करूयात पुढे. ओके, चला थांबू आपण विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.